सन 2017-18 मध्ये ऊस तोडणी यंत्राच्या अनुदानाचा लाभ 40-45 लाभार्थ्यांना मिळाला. उर्वरित लाभार्थी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील साखर कारखानदार दरवर्षी ऊसतोड टोळ्यांमुळे 1 ते 2 कोटी रुपयांना अडचणीत येतात. अशा परिस्थितीत सरकारनं यांत्रिकरणासाठी मदत करण्याची गरज असते. त्यामुळे हे जुनं अनुदान मिळणार का? तसंच दरवर्षी 450 ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्याचा आकडा वाढवणार का, असा तारांकित प्रश्न विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत उपस्थित केला. आणि म्हणून हार्वेस्टरचे एवढे अर्ज असतील आणि आपला जो काही टार्गेट आहे दरवर्षी 450 फक्त आपण देतो 900चं, ते अजून अनुदान सुरू झालेलं नाही किंवा त्या डीबीटीच्या पोर्टलमध्ये मिळालं नाही. त्यामुळं 7,500 असतील तर तो टार्गेट आपण वाढवणार का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे. कारण दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे साहेब, प्रत्येक कारखाना किमान 1-2 कोटीला दरवर्षी या सगळ्या प्रकरणात टोळ्यांच्या बाबतीत अडचणीत येतो. आणि म्हणून हा हिशोब केला तर इथं शासनानं हार्वेस्टरला मदत करायला जे अर्ज येतील त्याला हरकत नाही असं माझं मत आहे. म्हणून जुनं अनुदान आपण देणार का आणि पुढचा हा 450चा आकडा आपण अजून वाढवणार का? यावर उत्तर देताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 450 ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान निधीची राज्यस्तरावर संगणकीय सोडत लवकरच काढण्यात येणार असल्याचं सांगितलं. जुनं अनुदान मिळणार नसल्याचं सांगून दरवर्षी 450 ऊस तोडणी यंत्रांना अनुदान देण्याचा आकडा वाढवण्याबाबतची योजना तयार करून मंत्रिमंडळ समोर घेऊन याबाबतचा निर्णय घेण्याचं आश्वासन मंत्री वळसे पाटील यांनी दिलं. हे जे अर्ज आलेले आहेत 7,300, हे अर्ज आता लॉटरी काढून त्याच्यामधून मग ज्यांनी अर्ज केलेला आहे त्या अर्जदारांना हे 450 हार्वेस्टर आपण वाटणार आहोत. मागच्या लोकांना देणार का? तर या योजनेमध्ये, मागच्या योजनेमध्ये ज्यांनी अर्ज केलेत किंवा प्रयत्न केलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही.